Welcome students. Myself Professor Vikrant Palatshah welcome you all in the lecture of the marketing and salesmanship. नमस्कार विद्यार्थींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशाह आपण सर्वांचे मार्केटिंग अँड सेल्समनशिप या विषयाच्या लेक्चर मध्ये स्वागत करतो. We are learning the unit number 1 of our syllabus. It is introduction to market and marketing. आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू मार्केट अँड मार्केटिंग या युनिटचा आपण अभ्यास करत आहोत. We just have a quick recap what we have learned during the last lecture. या युनिट मधील कुठले मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. So in the previous lecture we have studied what is marketing. मार्केटिंग म्हणजे काय याचा आपण अर्थ, त्याची डेफिनेशन मागच्या लेक्चर मध्ये जाणून घेतलेली आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मार्केटिंग, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मार्केटिंग, that we have discussed in the previous lecture in detail. Then we have also discussed about the marketing concepts, traditional and modern. आता ट्रॅडिशनल मार्केटिंग कन्सेप्ट आहेत कुठल्या आहेत म्हणजे परंपरागत मार्केटिंग कन्सेप्ट कुठल्या आहेत, एक्सचेंज कन्सेप्ट, प्रोडक्शन कन्सेप्ट, प्रोडक्ट कन्सेप्ट, सेलिंग कन्सेप्ट हे आपण बघितलं. ऑल्सो वी हॅव डिस्कस अबाउट द मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट म्हणजे आधुनिक मार्केटिंगच्या संकल्पना कुठल्या आहेत, मार्केटिंग कन्सेप्ट, then social concept, then holistic marketing concept we have discussed. As well as we have discussed the importance of marketing. Marketing चे महत्व, there are the several points: customer satisfaction, competitive advantage, corporate image, expansion of business, economies of scale, efficiency, organizational objective, optimum use of resources, brand loyalty, brand equity, brand image, benefits to stakeholders. All these importance of marketing we have discussed. हे सर्व जे महत्व आहे मार्केटिंगचे या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास. सो अप टू हिअर वी हॅव कम्प्लिटेड इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंतचे मुद्दे आपण मागील लेक्चर मध्ये अभ्यासलेले होते. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मार्केटिंगचे कार्य, विपणनाचे कार्य. ओके, ऑलरेडी वी हॅव डिस्कस दॅट मार्केटिंग दॅट इज रिलेटेड टू द promotion and distribution of production and services to satisfy the needs and wants of the customer. म्हणजे ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत, ग्राहकांची जी मागणी आहे त्या मागणी आणि गरजांप्रमाणे ग्राहकांना वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्याचे काम कुणामार्फत केलं जात असतं, मार्केटिंग मार्फत केलं जात असतं. दिस इज द कोर फंक्शन ऑफ द मार्केटिंग. हे मार्केटिंगचं प्रमुख कार्य आहे. बट there are also several functions of marketing. Those are categorized according to the several different points. पण त्या ठिकाणी मार्केटिंगचे अजून काही कार्य आहेत, काही महत्वाचे कार्य आहेत की विविध मुद्द्यांच्या आधारे, विविध बेसिसच्या आधारे त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. ऑल दोज फंक्शन्स ऑफ द मार्केटिंग वी हॅव टू स्टडी. मार्केटिंगचे हे सर्व कार्य कुठले, त्यांची कुठल्या मुद्द्यांच्या आधारे विभागणी करण्यात आलेली आहे आणि कुठलं कार्य मार्केटिंगचं कशा प्रकारचं आहे याचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस ऑल द बेसिस अँड अकॉर्डिंगली व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द मार्केटिंग. म्हणजे त्या ठिकाणी आधार कुठले आहेत, जी विभागणी केलेली आहे त्या विभागणीसाठी कुठले आधार आहेत आणि त्यानुसार मार्केटिंगचे कार्य कोणकोणते आहेत हे आपण आता एक एक करून बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ फंक्शन्स ऑफ एक्सचेंज. आता एक्सचेंज म्हणजे काय, वितरण, वितरणा संदर्भातली मार्केटिंगची कार्य. सो देर आर 3 फंक्शन्स ऑफ एक्सचेंज. बाईंग म्हणजे काय, खरेदी करणे, असेंबलिंग म्हणजे वस्तू साठवून ठेवणे आणि सेलिंग म्हणजे विक्री करणे. ओके, तर आता हे फंक्शन्स काय, वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. बाईंग म्हणजे काय, खरेदी करणे. इट इज द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ मार्केट. प्रक्रियेमधील, विपणनाच्या प्रक्रियेमधील ही पहिली पायरी आहे. अ मॅन्युफॅक्चरर हॅज टू बाय रॉ मटेरियल्स फॉर प्रोडक्शन. अ होलसेलर हॅज टू बाय गुड्स टू सेल देम टू द रिटेलर. अ रिटेलर हॅज टू बाय गुड्स टू बी सोल्ड टू द कंझ्युमर. सो बाइंग इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स फ्रॉम सेलर टू द बायर. आता जसं आपण म्हटलं, दिस इज द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ मार्केटिंग. बाईंग ही मार्केटिंगच्या प्रोसेस मधील पहिला टप्पा आहे किंवा पहिली प्रक्रिया आहे. आता बाईंग मध्ये नेमकं काय केलं जातं,
हु इज प्रोड्युसिंग द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस, वस्तू किंवा सेवेची निर्मिती कोण करतो? मॅन्युफॅक्चरर. ओके. टू प्रोड्यूस द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस, मॅन्युफॅक्चरर बाईंग रॉ मटेरियल्स. आता जो मॅन्युफॅक्चरर असेल म्हणजे जो वस्तूचा निर्माता असेल, तो वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी काय करेल? रॉ मटेरियल विकत घेईल पहिल्यांदा. वन्स दिस रॉ मटेरियल इज प्रोसेस अँड finished product or service is prepared, then this finished product or service manufacturer transfer to the wholesaler. Therefore wholesaler buys this product or service from the manufacturer. मग काय? रॉ मटेरियल विकत घेतल्यानंतर मॅन्युफॅक्चरर काय करेल? त्या रॉ मटेरियलवर प्रोसेस करेल आणि त्यापासून वस्तू किंवा सेवेची निर्मिती करेल. वस्तू किंवा सेवेची निर्मिती झाल्यानंतर पुढचा टप्पा काय असेल बाईंग मध्ये? जी वस्तू सेवा मॅन्युफॅक्चररने निर्माण केलेली आहे ती वस्तू किंवा सेवा त्याच्याकडनं कोण विकत घेणार? मॅन्युफॅक्चरर कडनं होलसेलर विकत घेणार. देन होलसेलर विल ट्रान्सफर दिस प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस टू द रिटेलर. होलसेलर काय करणार? रिटेलर कडे ट्रान्सफर करणार ही वस्तू किंवा सेवा. म्हणजे रिटेलर होलसेलर कडनं विकत घेणार ती वस्तू किंवा सेवा. अँड फायनली रिटेलर विल सेल दॅट टू द कस्टमर. आणि मग शेवटी जो ग्राहक आहे तो ग्राहक ती वस्तू किंवा सेवा कुणाकडनं विकत घेणार? रिटेलर कडनं विकत घेणार. सो इन दिस वे बाईंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ द मार्केटिंग फंक्शन. अशा प्रकारे मार्केटिंगच्या कार्यामधील सर्वात पहिली प्रक्रिया म्हणजे काय? बाईंग. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ने वस्तू बनवण्यासाठी रॉ मटेरियल्स बाय केले, त्यानंतर मॅन्युफॅक्चररने जी वस्तू बनवलेली आहे ती होलसेलरने बाय केली मॅन्युफॅक्चरर कडनं, त्यानंतर होलसेलर कडनं रिटेलरनं ती वस्तू किंवा सेवा बाय केली आणि मग फायनली ग्राहकाने ती वस्तू किंवा सेवा रिटेलर कडनं बाय केली. म्हणजे काय? बाईंग इज द फर्स्ट फंक्शन ऑफ द मार्केट. ओके. देन नेक्स्ट वन, असेंबलिंग. Assembling means creation and maintenance of the stock of goods purchased from different sources. Generally, the dealer or middleman purchases the goods from more than one seller. In such case, the goods have to be collected and assembled at one place. आता assemble म्हणजे काय? साठवणूक. आता साठवणूक म्हणजे काय? की जो कोणी डीलर्स असतील, जे कोणी होलसेलर्स असतील, ते होलसेलर्स मॅन्युफॅक्चरर कडनं वस्तू विकत घेतात आणि त्या वस्तूचं ते असेंबलिंग करतात, साठवणूक करतात. या होलसेलर कडनं रिटेलर वस्तू विकत घेतात, ते सुद्धा वस्तूची असेंबलिंग करतात, साठवणूक करतात आणि मग फायनली या साठवणूक केलेल्या वस्तू रिटेलर ग्राहकाला विकत असतो. म्हणजे काय? असेंबलिंग. म्हणजे ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्यांची साठवणूक केली जाते, असेंबलिंग केलं जात असतं. दॅट इज द सेकंड फंक्शन अंडर द एक्सचेंज. देन नेक्स्ट वन, सेलिंग म्हणजे विक्री. Selling and buying are complement to each other. Marketing efforts evolve around the buying and selling function. In business, the selling function is very important. Okay? आता बाईंग आणि सेलिंग हे एकमेकाला पूरक आहेत. ओके. आणि बाईंग आणि सेलिंग हे मार्केटिंग मधील सर्वात महत्वाचे फंक्शन आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो मार्केटिंग हे संपूर्णरित्या बाईंग अँड सेलिंगच्या अवतीभवतीच फिरत असतं. ओके. सेलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑल द सक्सेस ऑफ मार्केटिंग डिपेंड अपॉन द सेलिंग. सेलिंग हे सर्वात महत्वाचं कार्य आहे मार्केटिंगचं, कारण की जे काही यश अवलंबून असणार आहे ते कशावर अवलंबून असणार आहे? पूर्णतः सेलिंगवर अवलंबून असणार आहे. अंडर द सेलिंग, फायनल प्रॉडक्ट इज सोल्ड टू द अल्टिमेट कस्टमर. सेलिंग फंक्शन मध्ये काय केलं जातं? जी वस्तू किंवा सेवा निर्माण केलेली आहे ती वस्तू किंवा सेवा ग्राहकाला विकली जात असते. म्हणजे जो ग्राहक असेल त्या वस्तू किंवा सेवेच्या, त्या ग्राहकाला ती वस्तू किंवा सेवा सेलिंग फंक्शन अंतर्गत विकली जात असते. डिमांड इज क्रिएटेड अँड अकॉर्डिंग टू द डिमांड द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस दॅट इज सोल्ड टू द कस्टमर. या ठिकाणी मागणीची निर्मिती केली जाते आणि मागणी निर्माण झाल्यानंतर जो कोणी ग्राहक असेल त्या ग्राहकाला ती वस्तू किंवा सेवा त्या ठिकाणी विकली जात असते. ओके. सो इन दिस वे इट इज अ फंक्शन ऑफ सेलिंग. अशा प्रकारे हे विक्रीचं कार्य. सो द फर्स्ट टाइप ऑफ फंक्शन्स ऑफ मार्केटिंग दॅट इज फंक्शन्स ऑफ एक्सचेंज. पहिला प्रकार जो आहे तो वितरणाची कार्य. अँड अंडर दॅट देर आर 3 फंक्शन. नंबर 1 बाईंग, नंबर 2 असेंबलिंग अँड नंबर 3 सेलिंग. अशा प्रकारे यामध्ये 3 फंक्शन आहेत. बाईंग म्हणजे खरेदी करणे, त्यानंतर असेंबलिंग म्हणजे साठवणूक आणि त्यानंतर सेलिंग म्हणजे विक्री. ओके. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ फंक्शन. The next one, second type of functions of marketing, those are functions of
फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ज्या वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्या मार्केट पर्यंत पोहोचवण्याचं कार्य, बाजारपेठेमध्ये वितरण करण्याचं कार्य. देर आर ऑल्सो 3 सब फंक्शन्स अंडर दॅट. यामध्ये सुद्धा 3 कार्य आहेत. नंबर ए, ट्रान्सपोर्टेशन. Whatever the product those are produced by the manufacturer, those products should be products should be provided in the nearby market, and for that the function of transportation is performed. म्हणजे ज्या वस्तूंची निर्मिती मॅन्युफॅक्चररने केलेली असेल, निर्मात्याने केलेली असेल, तर त्या वस्तू विकण्यासाठी काय करावं लागेल, जवळपास जी बाजारपेठ आहे किंवा उपलब्ध जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेपर्यंत त्या वस्तू पोहोचवाव्या लागतील. आणि यासाठी कुठलं कार्य करणं महत्वाचं आहे, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीचं. म्हणजे जी बाजारपेठ उपलब्ध आहे ती वस्तू विकण्यासाठी त्या बाजारपेठेपर्यंत त्या वस्तूंचं वितरण करणे, आणि यासाठी कुठलं काम करावं लागणार आहे, ट्रान्सपोर्टेशनचं. Therefore, the first function under the physical distribution, it is what? It is transportation. There are several modes of transportation: by road, by railway, by air. त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे विविध मोड्स अवेलेबल आहे. रस्ते वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, त्या ठिकाणी विमान वाहतूक सुद्धा आहे. म्हणजे या विविध मोड्सचा उपयोग करून जी बाजारपेठ उपलब्ध आहे त्या बाजारपेठेमध्ये वस्तू पोहोचवणे, या कार्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीचं कार्य. दिस इज नंबर 1. स्टोरेज अँड वेअरहाउसिंग. When the production is produced, at that time whole production is not sold in the market, because products are sold according to the demand of the customer. So whenever the demand is generated, at that time those products sold in the market. But those are produced in a bulk quantity. Therefore these products, those are assembled and those are stored. And for the assembling and for the storing of such a production, storage and warehousing function is performed, and that comes under number 2 as a physical distribution function. आता वस्तू किंवा सेवांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. वस्तूची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत असते. आता मोठ्या प्रमाणात वस्तूची निर्मिती झाली, पण ती वस्तू बाजारपेठेत कशी विकली जाईल, जशी त्या वस्तूला मागणी असेल. त्यामुळे वस्तूला मागणी निर्माण होईल तशी तशी ती वस्तू मार्केटमध्ये विकली जाईल. पण वस्तू तर मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, मग काय करावं लागेल, त्या वस्तूचं असेंबलिंग करावं लागेल, त्या वस्तूची स्टोरिंग करावं लागेल. म्हणजे जे काही प्रोडक्शन असेल ते प्रोडक्शनाची साठवणूक करावं लागेल. त्यामुळे निर्माण झालेली वस्तू मागणीनुसार विकण्यासाठी त्या वस्तूचं साठवणूक करणं आवश्यक असतं, आणि त्यासाठी स्टोरेज अँड वेअरहाउसिंग चं फंक्शन या ठिकाणी परफॉर्म केलं जात असतं. त्यामुळे फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये जे 2 क्रमांकाचं कार्य आहे ते आहे स्टोरेज अँड वेअरहाउसिंग. म्हणजेच काय, वस्तूची साठवणूक करणे. दिस इज द सेकंड फंक्शन. हे दुसरं कार्य आहे अंडर द फिजिकल डिस्ट्रीब्युशन. ओके. अँड नाउ द थर्ड वन, चूजिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरणाचं माध्यम निवडणं. A channel of distribution is a group of individuals and organizations that direct the flow of product from producers to customers. Channel of distribution should make products available at the right time, in the right place, and in the right quantity. Channel decisions are critical because they determine a product presence and buyers' accessibility to the product. And therefore it is the third function of the physical distribution. आता फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये शेवटचं जे कार्य आहे, चूजिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण करण्यासाठी योग्य माध्यमाची निवड करणे. दिस इज द मोस्ट क्रिटिकल फंक्शन. हे सर्वात महत्वाचं कार्य आहे, गुंतागुंतीचं कार्य आहे. इट इज नेसेसरी to produce a product effectively in the hands of the customer. ज्या वस्तूची निर्मिती झालेली आहे ती वस्तू ग्राहकांच्या हातात सुरक्षितपणे पोहोचवणं हे सर्वात महत्वाचं आहे. When customer will buy the product,
केव्हा ग्राहक वस्तू विकत घेईल? ज्या वेळेस तो प्रॉडक्ट ग्राहकाची मागणी सॅटिस्फाय करेल, त्या वस्तूची गुणवत्ताही चांगली असेल. When the demand is satisfied as well as quality of the product is best, at that time customer will buy that product. Therefore, it is very essential to provide the product in the hands of the customer with the effective channel. त्यामुळे योग्य माध्यमाच्या आधारे निर्माण केलेली वस्तू सुरक्षितरित्या ग्राहकांच्या हातात पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य माध्यमाची निवड करणे हे अत्यंत आवश्यक असतं की ज्या माध्यमाने ती वस्तू ग्राहकांच्या हातात योग्य प्रकारे, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य क्वांटिटीमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात चांगल्या क्वालिटीमध्ये, चांगल्या गुणवत्तेमध्ये ग्राहकांच्या हातात पोहोचू शकेल. त्यामुळे योग्य माध्यम निवडून ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ही मार्केटिंगची जबाबदारी आहे, मार्केटिंगचं महत्वाचं कार्य आहे. सो देअरफॉर ऍज पर द फंक्शन्स ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन दीज आर द 3. अशा प्रकारे फिजिकल डिस्ट्रीब्युशन नुसार हे 3 कार्य आहेत. नंबर ए ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक, नंबर बी स्टोरेज अँड वेअर हाऊसिंग म्हणजे साठवणूक, अँड नंबर सी चुझिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन योग्य माध्यमाची निवड. ओके, सो दिस इज नंबर सेकंड. नाउ नंबर थर्ड फॅसिलिटेटिंग फंक्शन म्हणजे या ठिकाणी पूरक कार्य, आपण त्याला काय म्हणत असतो? मार्केटिंग विपणनाची पूरक कार्य. फर्स्ट ऑफ ऑल फायनान्सिंग. टू प्रोड्यूस प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बिझनेस रिक्वायर्ड द कॅपिटल and therefore to provide the adequate capital, to generate the adequate capital for the production as per the demands and needs of the customer, it is necessary to have adequate capital, and marketing helps business organization to raise the adequate capital, and that's why it is the facilitating function of marketing. आता या ठिकाणी मार्केटिंगचं पूरक कार्य काय? फायनान्सिंग. आता फायनान्सिंग म्हणजे काय? वस्तू निर्माण करण्यासाठी बिझनेसला भांडवलाची गरज असेल. ओके, जर भांडवल उपलब्ध असेल तर वस्तूची निर्मिती होईल. त्यामुळे ग्राहकांची जी मागणी आहे, ग्राहकांच्या ज्या गरजा आहे, ती मागणी आणि गरजा समजून घेऊन कुठली वस्तू निर्माण करायला हवी आणि त्या वस्तूसाठी भांडवल उभारणी कशी करायची, भांडवलाची जमवाजमव कशी करायची, याचं हे काम पूर्ण करण्यासाठी फायनान्सिंग म्हणजे पैसा उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा कुणाला करावं लागत असतं? मार्केटिंगला करावं लागत असतं. दॅट्स वाय इट इज द फॅसिलिटेटिंग फंक्शन ऑफ मार्केटिंग. हे मार्केटिंगचं पूरक कार्य आहे. द नेक्स्ट वन प्राइसिंग. प्राइसिंग अंडर द फॅसिलिटेटिंग फंक्शन, प्राइसिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द मार्केटिंग बिकॉज all the success is depends upon the pricing. Customer is very keen about the pricing. Whenever any customer is buying any product, at that time first of all customer thinks about the pricing. How much is the pricing? If pricing is feasible for that customer, at that time the customer is buying that product. Otherwise customer won't buy that product. Therefore, to decide the price of the product that has been produced, it is the most important function of the marketing. म्हणजे किंमत निश्चित करणे. वस्तू जी निर्माण केलेली आहे त्या वस्तूची किंमत निश्चित करणे हे मार्केटिंग साठी सर्वात महत्वाचं काम आहे. जर वस्तूची किंमत योग्य नसेल, जास्त असेल, तर कस्टमर ती वस्तू विकत घेणार नाही. कुठलाही कस्टमर ज्या वेळेस वस्तू विकत घेतो तर सर्वप्रथम कशाचा विचार करत असतो? तर किमतीचा विचार करत असतो. त्यामुळे वस्तूची योग्य किंमत ठरवणे ही जी ग्राहकाला परवडणारी असेल आणि त्यानुसार ग्राहकाची मागणी ही वाढत जाईल. अशा प्रकारे वस्तूची किंमत डिसाइड करण्याचं काम, फंक्शन हे कुणाला करावं लागत असतं? मार्केटिंगला करावं लागत. So that's why it is the second function and it is the pricing under the facilitating function. Then risk bearing. Risk bearing म्हणजे काय? धोका पत्करणे. We know the taste of the customer, those are ever changing. The demand from the customer, that is also changing, and the needs of the customer, those are also changing. Therefore, the marketing has to forecast about the needs, wants, demand, taste of the customer, and accordingly
they have to produce the product, and in that they have to take the risk, and therefore risk bearing is the facilitating function of the marketing. म्हणजे धोका पत्करणे. आता धोका पत्करणे म्हणजे काय नेमकं? मार्केटिंग मध्ये काय होतं? ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांच्या गरजा, ग्राहकांची मागणी ही काही निश्चित नसते, बदलत जाणारी असते, कायमस्वरूपी. म्हणजे कुठल्याही ग्राहकाची मागणी, कुठल्याही ग्राहकाची गरज, आवड निवड ही कायमस्वरूपी सारखी नसते, ती बदलत जात असते. त्यामुळे ज्या प्रकारची मागणी असेल, ज्या प्रकारे ग्राहकांच्या गरजा असतील किंवा त्यांच्या आवडीनिवडी असतील, त्याप्रमाणे वस्तूची निर्मिती होणं हे आवश्यक आहे. आणि याचा अंदाज घेण्याचं काम मार्केटिंगला करावं लागतं, आणि त्यानुसार वस्तूंची निर्मिती मार्केटिंगला करावी लागत असते. तशा प्रकारच्या वस्तूची निर्मिती झाली आणि समजा त्या वस्तूला जर मार्केटमध्ये डिमांड आली नाही, ग्राहकांची मागणी प्राप्त झाली नाही, मग काय होणार आहे? बिझनेसला लॉस होणार आहे. म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने रिस्क असते. कुठलीही वस्तूची निर्मिती करणे सुरुवातीला बिझनेसच्या दृष्टीने रिस्क असते, धोका असतो. जर ग्राहकांची मागणीच त्या वस्तूला निर्माण झाली नाही, तर कशा प्रकारे ती वस्तू विकत घेतील ग्राहक? नाही. मग यामध्ये लॉस कुणाचा असेल? बिझनेसचा असेल. का? की बिझनेसने धोका पत्करला आणि त्यानुसार त्या ठिकाणी वस्तूची निर्मिती केली. दॅट्स व्हाय इट इज द फॅसिलिटेटिंग फंक्शन. त्यामुळे हे फॅसिलिटेटिंग फंक्शन. स्टँडर्डायझेशन, प्रमाणीकरण. The marketing has to produce qualitative product, and that should be prepared according to the design standard, and this is called as the standardization function. म्हणजे ज्या वेळेस वस्तूची निर्मिती होणार आहे, ती वस्तू अतिशय गुणवत्तापूर्ण असली पाहिजे, ती वस्तू प्रमाणित असली पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचा आकार, त्या वस्तूचं वजन, त्या वस्तूची साईज ही विविध स्टँडर्ड नुसार डिझाईन केली गेलेली पाहिजे, प्रमाणित केली गेलेली पाहिजे. याला काय म्हटलं जाणार आहे? फंक्शन ऑफ स्टँडर्डायझेशन, म्हणजे प्रमाणीकरणाचं कार्य. Then next, market information. Through the marketing, the proper information related to the available products in the market, that should be provided to the customer. At that time, demand will be created for the produced product, and this function of marketing is called as the market information. म्हणजे मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंची माहिती मार्केटिंग द्वारे, विपणनाद्वारे ग्राहकांना पाहिजे. वस्तू कुठल्या उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, आणि त्याप्रमाणे ग्राहकांची गरज त्या वस्तूंच्या आधारे कशी भागवली जाणार आहे, याची सविस्तर माहिती मार्केटिंगच्या आधारे, विपणनाच्या आधाराने ग्राहकांना वेळोवेळी दिली गेली पाहिजे. तरच वस्तूंची मागणी निर्माण होईल, तरच ग्राहकांच्या गरजा वाढतील, आणि त्यावरच मार्केटिंगचं यश हे अवलंबून असेल. त्यामुळे मार्केट इन्फॉर्मेशन म्हणजे काय? बाजारपेठ विषयक माहिती उपलब्ध करून देणे हे सुद्धा मार्केटिंगचं एक कार्य आहे. सो दीज आर द फॅसिलिटेटिंग फंक्शन्स ऑफ द मार्केटिंग. अशा प्रकारे हे पूरक कार्य. कशाची पूरक कार्य आहेत? मार्केटिंगची पूरक कार्य आहेत. नंबर 1 फायनान्सिंग, नंबर 2 प्राइसिंग, नंबर 3 रिस्क बेरिंग, नंबर 4 स्टँडर्डायझेशन, and number 5 market information. These are the various facilitating functions of the marketing. अशा प्रकारे हे मार्केटिंगचे विविध facilitating functions आहेत. Okay, and now the last one, it is the other functions. यानंतर आहे शेवटचं, ते आहे other functions म्हणजे इतर कार्य. आता यामध्ये identifying market opportunities. First of all, so it is the function of marketing that they have to identify what are the future opportunities available for the organization to produce the effective product and services. Those opportunities should be provided, should be identified by the marketing, and accordingly the production of the product and services should be done. आता या ठिकाणी भविष्यात उपलब्ध असणाऱ्या संधी कुठल्या आहेत त्या ओळखणे. म्हणजे ज्या वस्तू किंवा सेवा ज्या निर्माण केल्या जाणार आहेत, त्या वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी भविष्यात कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी ओळखणे, आणि भविष्यात ग्राहकांची मागणी कुठल्या प्रॉडक्टला जास्त असेल ते ओळखणे, आणि त्यानुसार ती वस्तू किंवा सेवेची निर्मिती करणे. हे कुणाचं कार्य आहे? मार्केटिंगचं कार्य. सो इट इज नंबर 1. देन नेक्स्ट, प्रमोटिंग प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस.
the product, the services, that is produced by the manufacturer, those products and services should be promoted by the marketing to create the demand from the customer. It is the other function of the marketing. म्हणजे जी वस्तू, ज्या सेवा निर्माण केलेल्या आहे निर्मात्याने, त्याची जाहिरात करणे आणि त्यानुसार ग्राहकांची मागणी तयार करणे, हे कशाचं कार्य आहे? हे मार्केटिंगचं कार्य आहे. म्हणजे आपण बघतो, वी आर वॉचिंग द ऍडव्हर्टाइजमेंट्स ऑन द टेलिव्हिजन, then we are listening those on FM, as well as we are reading in the newspapers. This is what? This is the promotion function of the marketing. आपण टीव्ही वर म्हणा विविध जाहिराती बघतो, रेडिओवर FM वर त्या जाहिराती ऐकतो, न्यूजपेपर मध्ये आपण जाहिराती वाचतो. तर ही जाहिरात म्हणजे काय? वस्तू आणि सेवेची ही जाहिरात म्हणजे काय? फंक्शन ऑफ द प्रमोटिंग, म्हणजे प्रमोशनचं हे एक कार्य आहे. ओके, सो इट इज द सेकंड वन. अँड नाउ द लास्ट वन, planning marketing activities. If the proper plans are prepared, then all activities will be resulted as per the predetermined objective. Therefore, it is the responsibility, is the function of the marketing that they have to plan the marketing activities very effectively. म्हणजे जर योग्य योजना तयार केलेली असेल, त्या योजनेच्या आधारे जर कामकाज केलं, तर जे काही उद्देश ठरवलेले असतील त्या उद्देशांना अनुसरून सर्व ऍक्टिव्हिटी व्यवस्थितरित्या पार पाडल्या जात असतात. त्यामुळे ज्या काही मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, ज्या काही विपणनाच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्यासाठी योग्य योजना तयार करणे हे सुद्धा मार्केटिंगचं एक कार्य आहे, विपणनाचं एक कार्य आहे. सो इन दिस वे दीज आर ऑल द फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. अशा प्रकारे हे मार्केटिंगचे सर्व कार्य आहे. फंक्शन्स ऑफ एक्सचेंज, यामध्ये आहे बाईंग म्हणजे खरेदी, असेंबलिंग म्हणजे साठवणूक, आणि सेलिंग म्हणजे विक्री. त्यानंतर फंक्शन्स ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन, यामध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक, स्टोरेज अँड वेअर हाऊस म्हणजे वस्तूंची निर्माण झालेल्या वस्तूंची साठवणूक, चुझिंग चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे योग्य माध्यमाची निवड. त्यानंतर फॅसिलिटेटिंग फंक्शन, फायनान्सिंग म्हणजे भांडवल उपलब्ध करून देणे, प्राइसिंग किंमत निश्चित करणे, रिस्क बेअरिंग धोका पत्करणे, स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाणीकरण, मार्केट इन्फॉर्मेशन म्हणजे बाजारपेठ विषयक माहिती. त्यानंतर अदर फंक्शन्स, यामध्ये आयडेंटिफाईंग मार्केट अपॉर्च्युनिटीज म्हणजे भविष्यात कुठल्या संधी उपलब्ध आहेत वस्तू निर्माण करण्याच्या मागणीनुसार त्या ओळखणे, प्रमोटिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस वस्तू निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांची जाहिरात करणे, प्लॅनिंग मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज, आणि ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील विपणनाच्या त्यासाठी योग्य योजना तयार करणे. सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. हे मार्केटिंगचे विविध प्रकारचे कार्य आहे ज्याचा अभ्यास आपण या लेक्चर मध्ये केलेला आहे. सो फॉर दिस लेक्चर वी स्टॉप हियर. या लेक्चर मध्ये आपण थांबूयात. आणि इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द लास्ट पॉइंट ऑफ दिस युनिट. पुढच्या लेक्चर मध्ये या युनिटचा शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, सेलिंग वर्सेस मार्केटिंग. म्हणजे काय? विक्री आणि विपणन या दोन संकल्पनांमधील फरक आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो थँक्यू ऑल ऑफ यू. वी स्टॉप हियर आणि आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.